या जगामध्ये ताई सुखी कोणी नाहीये. तुम्हाला वाटलं असेल काय मंत्री जोरात आहे, वाजवत आणलं दादाने वगैरे, काय मंत्र्याची मजा आहे. ताई माझं मलाच माहिती आहे. मला बरं वाटलं हे सगळ्या आमच्या महिला भगिनी वगैरे इथं पाहिल्या. काय सभापती म्हणून काम करतायत, काय समाजामध्ये सभापती, जिल्हा परिषद, खरेदी विक्री संघ, साखर कारखाना, मार्केट कमिटी मग इथं चांगलं काम करतायत. त्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक अभिमान आहे. असं बाबांनो काम आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनी करायचं असतं. शेवटी काम हे समाज बांधवाला घेऊन तर सगळ्यांनी जायचंच असतं. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. हे रोज आपल्याला काम, तकतक, टेन्शन प्रत्येकाला आहे. या जगामध्ये ताई सुखी कोणी नाहीये. तुम्हाला वाटलं असेल काय मंत्री जोरात आहे, वाजवत आणलं दादाने वगैरे, काय मंत्र्याची मजा आहे. ताई माझं मलाच माहिती आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जे फसतं. त्यामुळे बाबांनो आनंदी राहा, आनंद द्या आणि आनंद घ्या. हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये. चांगलं राहा, चांगलं वागा. उगं लंडनला काय चाललंय, तिकडं काय चाललंय, तिकडं जाऊ द्या. आपलं आपलं बघा, आपलं कुटुंब व्यवस्थित ठेवा. आपल्या घरच्यांना आपली शेती चांगली करा. शेतीमध्ये प्रयोग नवीन आधुनिक त्यामध्ये वापर करा. त्यामध्ये प्रयोग करून शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्या, चांगलं उत्पन्न मिळवा. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. कोण काय म्हणतंय बाबा त्याच्यावर काय नाही करू नका. शेवटी नेहमी लक्षात ठेवा, आपण चांगलं तर सगळं चांगलं. त्यामुळं लय जास्त लय डोकी जास्त लय लावू नका, लय बाकीचा विचार सुद्धा करू नका. नक्की ज्या मातेमुळे आज आपण सगळेजण एकत्र आलो, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्र आलोय, त्या मातेचा आदर्श घ्या.